मॉर्निंग. तर आज आहे बघा शाळांना सगळंच सुट्टी. लय पाऊस आहे मुंबईत आज. 3 दिवस झाले, अजून 8 तारखेपर्यंत सांगितले. आज तर दिली सुट्टी. आता आजच्या पावसाळा उद्याच असणार आहे. उन्हाचे पप्पा गेले ऑफिसला. पप्पा मम्मी हा पप्पा किती वेळ येणार? पप्पा आता काय माहित. पप्पा नाईटवर गेले ना. नाईटवर कसं आत्ता काय आहे डे मग. डेवर गेले मग नाईटवर येईल. कोणी करते माझा अभ्यास बघा. शेफ सक्सेसफुल. मला जो भांडी घासायचे आहेत, कपडे धुवायचे आहेत. लास्ट राहिले माझं. आज मी बनवणार आहे पिझ्झा घरी. पावसाळा असला का नाही चला उरकते मग. आता गुणीज बाप्पा बघा देवपूजा करून गेलेत. हारवाल्यात त्यांनी काय हार टाकला नाही, मग त्यांना फुलं भेटली नाहीत का काय काय माहिती. पावसामुळे गेल्या नसतील मार्केटलाही. देवपूजा करून गेलेत गुणूचे पप्पा. मी उरकते आता. चला चालले बघा माझे शाबूचे वडे बनवायचे. कारण आज घरी आहे ना, त्याला सुट्टी आहे बघा. आज लई पाऊस पडतोय बाहेर. मग म्हटलं मम्मी एटिंग चॅलेंज करूया, शाबूचे वडे आणि दही. तर म्हटलं बर करूया. संध्याकाळी त्याचे पप्पा आज किती वाजता येतात काय माहिती. म्हटलेत 6 वाजेपर्यंत बघूया मग आता. तर बघा आत्ताच आम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवला. वेटिंग चॅलेंज शाबूचे वडे गुणूला खायचे होते म्हणून. तर इथे आमचं स्टँड आहे. आता गुणी खाते बघा इथं. आता मी पण खाणार आहे. गरम गरम छान लागते. तर या तुम्ही पण वडे खायला. जोरात झाले एकदम क्रिस्पी आहे. तुम्हाला खाऊन दाखवतो. लय क्रिस्पी आहे. आणि आपले नेक्स्ट चॅलेंज आहे पिझ्झा. तर बघा आता माझी मम्मी पिझ्झा बनवत आहे इटिंग चॅलेंजसाठी. पिझ्झा बनवायचा चाललाय बघा. उद्या पिझ्झाची रेसिपी टाकणार आहे बरं का मी. विषय हार्ड आहे. विषय तर हार्ड आहे. कधीच नाही भेटलं बघा आपल्याला. आता आहे त्या भाज्या टाकणार आहे मी. आता झाली बघा चिरून. पाऊस तर बंदच नाही, चालूच आहे बघा. हो काय पाऊस बंदच नाही होते. हे बटर आहे. बटर बरं का. बटर टाकून घेणार आहे. फ्रीजर मध्ये असल्यामुळे बघा त्याचं काय. आणि इथं बघा इथे इंग्रेडियंट्स आहे. अवघड आहे. चाकूने कलर पडते. फ्रीजरला होतं त्याच्यामुळे काय झालं नाही. आणि हाय पिझ्झाचं इंग्रेडियंट्स. थोडंसं खाली बटर लावायचं.
दोन्ही साईडनं पिझ्झा हे करून घ्यायचा बरं का. भाजून घ्यायचा व्यवस्थित. ह्याच्यानंतर काय आहे? वरनं टाकायचं. ओ मियानोस. होय मेयोनेजचं खोलून द्यावं जरा, पप्पाला घेऊ नको. हो पप्पा ओपन मियानोस. करा. दाताने. गरम होते का दोन्ही बाजूने त्याच्यावरती झाकण पण ठेवायला कुठे घेतलं एकदम बारीक गॅस करायचा बरं का. गॅस गेला आपला. झालं कल्याण. असा आहे मॅटर बघा. मला वाटलं माझे हात जळून आले. एकदम बारीक गॅस करायचा बरं का. नाहीतर ते काय होतं लगेच जळतं. भाज्या आपल्या पचणार नाही. आता ह्याच्यावर बघा टाकून घ्यायचं टोमॅटो. टोमॅटो सॉस. मी एकच बनवून दाखवणार आहे बरं का. कारण सगळं मग तुला काय वाटतं कोण शिकणार? मेयोनेज बघा. असं तर दोन्ही हे करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं असं व्यवस्थित त्याच्यावर. आता याच्यावर टाकणार आहे बघा मी टोमॅटो. ही आहे आपली शिमला मिरच बरं का. आहे आपला ओनियन म्हणजे प्याज. इंग्लिशमध्ये याला ओनियन बोलतो आणि हिंदीमध्ये प्याज. याच्यावर टाकणार आहे आपण. बंद कर. आता याच्यावर आपण टाकणार आहे चीज. आता अभी मजा आएगा ना बिडू. बिडू मजा आहे का. हे बघा आता हे चीज. चीज जास्तच टाका म्हणजे कसं छान लागतं. हे चीजी होईल चीजी. अख्खी क्यूब टाकणार आहे बघा हिने. आणि आता आहे ना एकदम म्हणजे एकदम बारीक असं हे आता आपल्याला 10 ते 15 मिनटं बरं का असंच ठेवायचं. खरंच ठेव. तर तुम्हाला आता उघडून दाखवते आपला पिझ्झा. कसा आहे? चांगलं आहे भाई. चीज भाई चीज. दिसतंय का? जवळ नाही ना. चीज वरनं दाखव जरा गुन्हे. घे पुढं अजून. कसे त्याच्यावर चीज. आपल्याला चिली फ्लेक्स. चला करा बंद. आता बघा दुसरा बनवते पिझ्झा मी. त्याच्यात चीज जरा जास्तच टाकलंय. 2 क्यूब टाकलेत. मग आता ह्याला पण झाकून ठेवते बघा 10 ते 15 मिनिट. तर मी बनवते बघा पिझ्झा. घरीच बनवलाय ईटिंग चॅलेंजसाठी. दाखवते तुम्हाला पिझ्झा. कंटाळा आलाय. बघा आपला पिझ्झा.
हो पिझ्झा बघा खाल्लं हे बघा छानच पचला आहे. तर झाला आहे आता तयार. आता गुन्ह्यांनी करतो चालू.